पोलीस भरती प्रक्रियेत आता नवा घोळ समोर आलाय। 2022च्या भरतीसाठी वयोमर्यादा 2024ची आहे। वयोमर्यादा शिथिल करण्याची उमेदवारांची मागणी आहे। पोलीस भरतीचे उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झालेत। 2024च्या वयोमर्यादेमुळे शेकडो तरुण हे भरतीतून बाहेर पडले। पोलीस भरतीचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला दाखल झालेले आहेत। ती मागणी अशी होती की पोलीस भरती ही 2022-23 ची होती आणि ती मागणी आहे ना, म्हणजे पोलीस भरती 22-23 ची होती आणि ती 2024 मध्ये ते घेत होते। तर आम्ही 2022-23 मध्ये पात्र होतो। तर त्यांनी ते सरकारचे थोडे हे असल्यामुळे, मराठा आरक्षणाचा ते मुद्दा असल्यामुळे त्यांनी ही भरती 2024 मध्ये घेतली असं, आणि आम्ही त्या 2022-23 ला पात्र होतो असं। मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन केलं? त्यांनी साहेबांना तिकडे मंत्रालयात गृह सचिवांना त्यांना कॉल करून तात्काळ सांगितलंय की म्हणजे तुम्ही निर्णय द्या त्याच्यावर आणि आपली बैठक बोलवा आणि हा निर्णय मार्गी लागला पाहिजे असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।